दारू प्यायची नाही. आता एवढा मोठा आपला सप्ताह आहे महाराज, किती किती समाज किती बघा, ते त्या लाइटिंग पस्तूर लोक आहेत. तिकडे कशाला बघायला, मायावर विश्वास ठेवा ना. काय माणसं आहेत बुवा, लाइटिंगच्या मागं लोक आहेत. एवढा मोठा सप्ताह करायचा, एका सप्त्यामध्ये 5 लोकांनी जरी कायमची दारू सोडून दिली तरी आपल्या सप्त्याचे पैसे चांगल्या कामाला गेले. आता आमचे ते माळ घालणार आहेत बघा आज, काय नाव त्यांचं, सुरेशराव, कुठे आहेत ना, नंबर 1 माणूस आहे बघा, असा दिलदार माणूस आहे. भाऊसाहेबराव ते कुठे दोघं आहेत ना, हा बेस्ट. ते आज माळ घातली म्हणजे ते आता कार्यक्रमच लागला द्यायचा. आजपासून ते यजमानन मी त्याचं कीर्तनकार. हो, नंबर 1 महाराज. आणि ते आज माळ घालणार आहेत महाराज, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. बेस्ट महाराज, नंबर 1. आणि घडलं पाहिजे बरं. आणि सगळ्यात चांगली बायको कोणाला भेटते माहिती का तुम्हाला? कीर्तनकारला. चुकून मी नाही. आता आम्ही इकडे कीर्तन येऊन घरी विचारावं कुठे गेलेत महाराज, उधळलंय आता. पण दारू पिणारीची बायको कधी नवऱ्याला उधळलं म्हणणार? महाराज अशा मंदिरात जर आली ना, देवाकडे संताकडे एकच प्रार्थना करणार, काय? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे रे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे देवा, पांडुरंगा माय बापा, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. दारू पासून बाजूला. आणि दारूचं व्यसन चालता चालता लागतंय का त्याला प्रॅक्टिस करावं लागते? आता पखवाज वाजायचा चालता चालता येतो का घासावं लागते? हे सोपं वाटलं तुम्हाला? सगळ्यात हार्ड विषय पखवाज. एक बोल चौपट वाजवायचा सोपं आहे. 10 तिरकीट तक 10 तिरकीट तक 10 तिरकीट तक 10 तिरकीट तक 10 तिरकीट तक. टाळी वाजवली हे आपोआप येतं का घासावं लागते? आता गायन करायचे त्याला काय करावं लागते? घासावं लागते. कीर्तन करायला घासावं लागते. दारू प्यायल्यावर डोळे झाकायला बी. अहो दारूचं व्यसन चालता चालता लागत आहे. आणि नादी लावणारे गँग तयार आहे. तुम्ही फक्त घर इकायचं म्हणा, इटकरी सगळं लोक नेतील. तुम्ही फक्त म्हणा मला वाईट वागायचंय, तुम्हाला जागोजागी लोक तयार आहेत. आणि तुम्ही फक्त मला चांगलं वागायचंय, जागोजागी आज बी लोक तयार आहेत. चांगले माणसं संपलेत का कमी झालेत? चांगले माणसं संपलेत का कमी झालेत? कोण म्हणलं संपले? इकडे संपले नाही. अहो हे चांगले माणसं आहेत म्हणूनच एवढा सप्ताह आहे. टाळी वाजवा एकदा बेस्ट मला. संपले नाहीत, कमी झाले. हो, तुम्ही आणखीन बघा. दारू पासून बाजूला राहा. आणि चालता चालता व्यसन लागतंय महाराज. कारण नादी लावणारे तसेच असतात. एक टोपण. काल मला एक जण म्हणलं महाराज एकच टोपण घ्या तुमचा खोकलाच जातो. म्हणलं दारूनं कसा खोकला जाईल? तो मला मग जमीन गेली तुमच्या खोकल्याचं काय? काय भूपाळीतले प्रमाण आहेत महाराज. चालता चालता नाद लागत आहेत महाराज. न कळता संग झाला सहज खेळता, प्रवर्तली चिंता माझी माझी संग झाला सहज खेळता. दारू पासून बाजूला राहा. कारण हे शरीर आपल्याला डबल मिळणार नाही बरं एकदाच. काय काय गोष्टी वन्स मोर डबल मिळत्या. पैसा गेला तर डबल मिळन, मित्र गेला तर डबल मिळन, बायको मिली तर दुसरी करता येईल. आता नाही मिळत. पुनर्वित्तम काय श्लोक आहे बघ, मला आता आठवणा.
पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी पुनर्भार्या पुनर्मयी येत सर्व पुनर्लभ्य न शरीर पुनः पुनः विठ्ठला. आता शरीर मिळालंय डबल नाही, काय काय गोष्टी डबल नाही. आता किती वाजलेत घडीत बघा बरं. 11:30. किती 8 बरोबर. उद्या 8:21 होणार का नाही? आजचे का उद्याची? आता ही वेळ गेलेली पुन्हा येईन का? एकदा वेळ गेली येत नाही. दुसरी गोष्ट, एकदा आपली इज्जत गेली, आबरू डबल नाही. डबल काय काय गोष्टी मिळतच नाहीत महाराज. त्याच्यामुळे वापर योग्य करा. खिशात पैसा आला, वापर चांगला करा. कमवू नका असं मी म्हणणार नाही. पैशाशिवाय जगात आपल्याला मान नाही. आपले पाहुणे आपल्याला फोन कावा करतात, पैसे असल्यावर का नसल्यावर? हा, आपले जीवलग आपल्याला फोन कावा करतात असल्यावर, आणि नसल्यावर कोणाचाच फोन येत नाही. आला तर कंपनीचा, आणि ती बाई म्हणते आपका बॅलेन्स. म्हणजे तिनं सुद्धा आपल्याला हलकट समजिले महाराज. जगात आपल्याला मान आहे का पैशाला? तुमच्या पाया पडतो. तो एक पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ नावाचा तो पुरुषार्थ आहे. पैसा कमिल्याशिवाय मरू नका. फक्त 5 धंदे सोडून पैसा कमवा. किती धंदे? कोणते कोणते? तुम्ही म्हणता तुला कशाला आणलंय सांग ना तू. पहिला धंदा, दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 1, मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 2, शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 3, विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 4, आणि माणसात आपल्याला खाली बघावं लागेल असा धंदा करून पैसा कमवू नका. 5, लक्ष्मी ढकलून दिली तरी आपल्या घरातून जात नाही. आणि याला तुकोबरायचे शब्द आहेत. जोडणी उत्तम जोडणी उत्तम डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. या भारत देशामुळे सोन्याचं धोरण निघत होता महाराज. आपण गरीब करा, पैसा जरूर कमवा, पण फक्त नीतीनं कमवा. धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. पैसा एकदा गेला डबल मिळेल, मित्र गेला डबल मिळेल, बायको गेली डबल मिळेल, पण आयुष्यातली वेळ गेली डबल मिळेल अजिबात नाही. आता नरदे मिळालाय का कळालाय आपल्याला? बोला, कळाला? मायबाप मिळाले का कळाले? कळाले. बायको मिळाली का कळाली? हॅलो, मिळाली बी. इकडे इमानदारीनं सांगा, आईनं आवाज दिल्यावर लवकर येतो का बायकून दिल्यावर? निस्ता आईनं आवाज द्यावा, बाळू आवाज नाही बोला, आणि निस्ता बायकून म्हणा होय व. आणि काकड्याला तर दम नाही एवढीने आवडतो. माता माऊली पाचारिता, माऊली पाचारिता, माऊली पाचारिता, माऊली पाचारिता. Yeah.
बहिरा झालो जगी बहिरा झालो जगी बहिरा झालो जगी बहिरा झालो बहिरा झालो जगी बहिरा झालो जगी बहिरा झालो जगी बहिरा झालो टाळी वाजवा एकदा बेस्ट याला म्हणतात माणसं मारा काय जबाबदारीत बघा ना मारा असे फोटो काढून घ्यावा कुठले येतो गावचे इथलेच बेस्ट नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा नंबर 1 माणसं मारा असे माणसं प्रसन्न पाहिजे आता एवढा मोठा म्हातारा माणूस आहे पण आनंद आहे चेहऱ्यावर तेज आहे महाराज खाते पिते घर तर माणूस दिसायला बेस्ट महाराज आनंद घेतला पाहिजे परमार्थ करणाऱ्या माणसाने नाराज कवाच राहायचं नाही आणि देवाने आपल्याला काही कमी केलंय का मांडी घालून बसायचं का नाही लांबतच नाही त्याला काय करतील काही कमी नाही पहिल्या काळापेक्षा आताचा काळ चांगला आहे का वाईट आहे चांगला चांगला आहे बाबा किती वय आहे तुमचं आता काय 500 ती अंगठी बाजार येत 500 म्हणल्यावर 75 का 75 ना बरोबर ना मग मी बी अंगठे बहादरच 50 आणि 25 म्हणजे 75 52 125 म्हणल्यावर 125 बरोबर ना होय अंगठे बहादर बरोबर विठ्ठला आता हे हिनेकरी बाबा भीष्माचार्य तुमचं वय किती 78 टाळी वाजवा एकदा बेस्ट तुमच्या काळामध्ये गोड खायचं म्हणल्यावर सणाला होतं का रोज होतं सणाला आणि आता रोज आहे. मग काळ चांगला आहे का वाईट आहे अहो इतकं खायला झालंय किती खावा याचं डोकं नाही इतकं खायला झालं काल एक जणांनी 17 धपाटे खाल्ले संकेत भाऊ किती त्याला म्हणलं मरशील ना ते म्हणलं हे फक्त पाण्यापुरता आधार आहे म्हणलं काय गाव खातो का काय खातो खाण्यात लोक पुढे गेले बरं कपड्याला त्यात लोक माग आहेत का पुढे आहेत काल आमच्या गावाकडे एका बाईनं साड्याचं कपाट उघडलं साड्या तिच्या अंगावर पाड्या बाई मेली कमी काय मला सांग बरं पैशात लोक पुढे आहेत का मागे आहेत आज या मंडपात कोणी बी हातवर करा माझ्याकडे मोबाईल नाही आजचं पाकिट त्याला मी पाकिट म्हणलंय पैसे नाही लय काळ चांगला आहे महाराज ज्ञानोबा तुकोबाराची कृपा आहे आपल्यावर महाराज एवढा मोठा तो दलिंदर रोग होता कोणता त्याच्यात जर आपला नंबर लागला असता आता एवढे माणसं मंडपात बसलेत याच्यातला एक तरी माणूस मेलाय का अहो हे देवाचे उपकार आहेत बरवे झाले आजीवरी बरवे झाले आजवरी बरवे झाले आजवरी बरवे झाले आजवरी नाही पडलं मृत्यूचे हारी नाही पडलं मृत्यूचे हारी नाही पडलं मृत्यूचे हारी नाही पडलं मृत्यूचे हारी वाचून आलो हे तवरी वाचून आलो हे तवरी वाचून आलो हे तवरी वाचून आलो हे तवरी हरी तुम्हा समर्पण उरला ते हरी तुम्हा समर्पण काळे अवकाश नाही पडलं काळाचे हारे वाचून आलो खबारे उरले ते हरी समर्पण उरले ते हरी तुम्हा समर्पण नाही पडिलो वाचून आलो बंद करा ती कशाला लावलं ती कोण लावलं हा कोणा करता तुमच्या करता बेस्ट नवरदेवापेक्षा शोकानीचीच माझी बेस्ट विठ्ठला तुम्हाला मला देवाने वाचवलंय का मारलंय हा 8 दिवस एक म्हातारा ऍडमिट होतो सोमनाथ भाऊ किती दिवस आणि 8 दिवसाचं बिल डॉक्टरनी 16 लाख केलं किती 16 लाख त्याला बंदच ठेव मारा तुम्ही
काही हवाची गरज नाही आपल्याला, काही अडचण नाही. त्याला बंद करा. ते आवाज आला की लक्ष विचलित होते. विठ्ठला चला कुठं रोकाल तुम्ही? कुठपर्यंत आलतो आपण? 16 लाख बिल केलं. म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर म्हणले बाबा पैसे नाहीत का? ते म्हातारं काय म्हणलं माहितीये का? तुझा दवाखाना विकत घेण्याची ताकद माझी ते म्हणे. मग डॉक्टर म्हणले डोळ्यात पाणी का आले? म्हाताऱ्याने उत्तर इतकं गोड दिलं. म्हातारा म्हणलं तो 8 दिवस मला सांभाळलं, याचं 16 लाख बिल मागितलं. जगाच्या मालकाने 80 वर्ष सांभाळले, 1 रुपया तर मागा. सकळ जीवाचा करी तो सांभाळ. बोलताना विको दे ना महाराज, म्हणताना विको दे थोडस. लक्ष दे माझ्याकडे. विठ्ठला सकळ जीवाचा करी तो सांभाळ. तुझ मोकलील आयुष्य नाही, तुझ मोकलील आयुष्य नाही. हरिमुखी गाता हरपली चिंता. सकळ जीवाचा करीतो संभाळ, करीतो संभाळ, करीतो. याला म्हणते गाडीला गेर जरी 5 असले तर रस्ता बघून टाकली पाहिजे. याला म्हणते शहाणा ड्रायव्हर. सकळ जीवाचा करीतो. तुमचा आमचा आतापर्यंत सांभाळ कोणी केलाय? आणि इथून पुढे मी कोण करणार आहे? आणि इथून माग कोणी केलाय? अहो तुमचा आमचा सांभाळ करतो देव. याच्यात काय नवली? दगडात राहतात काय काय जीव. कशात? पाषाणाच्या पोटी बैसला दरदुर. दरदुर म्हणजे तया मुखी चारा कोण घाली राम. त्याला बी देत. तुम्हाला आम्हाला आतापर्यंत जिवंत ठेवलं कोणी ठेवलं? त्यांनी जर आपला नंबर काढून घेतला ना आणि त्यांनी जर तिथून बटन दाबलं, आपल्या घरापुढे गर्दी होती. कशाला? लग्नाला. काम त्याच आहे. त्यांनी जिवंत ठेवली ना. वाईट काम करू नका. त्याला वेळ द्या. भगवंतासाठी वेळ खर्च करा. डबल डबल शरीर नाही. कोणती बी संधी एकदा असते का दोनदा? डबल नाही बरं. म्हणून पामाराला उपदेश केला, बाबा दारू पिऊ नको, विष पिऊ नको, आत्महत्या करू नको आणि मिळालेलं आयुष्य बर्बाद करू नको. कारण ही सुवर्ण संधी. बरवी वेळ सापडली साह्य झाली बुद्धी संचिताची. काय भाग्य आपलं भारत देशात जन्माला आलो. तुम्हाला जिल्हा कोणता आहे? अहिल्यानगर. अहिल्यानगर. तालुका कोणता आहे? अकोले. अकोले. आणि हे गाव कोणतं आहे? बेलापूर. काय भाग्यवान माणसं आहेत महाराज आपण. भारत देशात जन्म घेण्याकरता सुद्धा भाग्य लागत. माता शब्द फक्त भारत देशालाच बरं का. पाकिस्तान माता म्हणते कोण? लंडन दिदी, अमेरिका चुलता नाही म्हणत कोणी. भारत माता की हे शब्द फक्त. आत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बुदूपे महामुने येतो ही कर्म भूरेशा ततोन्य भोग भूमया. बाकीचे देश भोग प्रधान देश आहेत, पण भारत देश संस्कृती प्रधान देश आहे, त्याग प्रधान देश आहे. जपान जगाचं शस्त्रागार आहे, चीन जगाचं सैन्यगार आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, पाकिस्तान जगातल्या कुरबुरे आहेत, पण भारत जगातलं देवघर आहे. आणि या देवघरात राहणारे आपण माणसं आहेत. आम्ही दैवाचे दास पंढरी राहायचे. इतक्या चांगल्या काळात आपण जन्म घेतला महाराज. जन्माला आलो मग डबल ही सुवर्ण संधी मिळणार नाही. अशी एक पडीत पडेल विहीर होती, पाणी नाही तिच्यात, काय नाही, आकाशवाणी झाली. या विहिरीत जर कोणी पशुपक्ष्यांनी प्राण्याने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येतील, आणि माणसाने जर उडी टाकली तर पशुपक्षी प्राणी म्हणून वर येतील. दृष्टांत चांगला आहे का? ते विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडीन बसली होती. माकडीन म्हणली माकडाला उडी टाकायची का? कशामध्ये? कोण म्हणलं? कोणला म्हणली? काय म्हणली? उडी टाकायची का? माकड म्हणलं उडी आपण टाकू. उडी टाकण्याबद्दल दुमत नाही, पण माकडाचा जर माणूस झाला तर उडी टाकतो, आणि माकडीनीची जर बाई झाली तर उडी टाक, नाही तर वाही कोटाना करू. कोण म्हणलं? माकड. कोणला म्हणलं? काय म्हणलं? माकडीन म्हणली आकाशवाणी तशीच आहे, तुम्ही फक्त उडी टाका. आणि दोघांनी विचार करून विहिरीत उडी टाकली. कोणी कोणी? हा, हे पक्क ध्यानात ठेवा बरं का. जशी उडी टाकली
माकडाचा रूपवान माणूस झाला आणि माकडिनीची रूपवान बाई झाली. विहिरीच्या काठावर आली. कोण कोण माणूस बाई कोण? माणूस आणि बाई. मग आता लक्ष द्या. एकदा माकडाचा माणूस झाले आणि गप माराव का नाही सोमनाथ बुवा? पण माणसाला भेटल्यावर बी खाता येत नाही. माकडाचं कोणी केलं? देवाने काय केलं याला? माणूस. पण पुन्हा बायकोला म्हणला एकदा उडी टाकल्यावर जर इतका चांगला माणूस झालोय पुन्हा एकदा उडी टाकू का? याला दलिंदर बुद्धी म्हणायची. बायको म्हणली देवाने तुम्हाला माकडाचं काय केलंय? आता उडी टाकू, भजन करून मुक्त व्हा. पण त्याने काय बायकोचं ऐकलं? कोणी? माणसाने. आणि पुन्हा त्यांनी एरीत उडी टाकली. पुन्हा जशाला तसं माकड आलं वरण बसलं ख्याक 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 करीत मारा. आता हे रूपवान बाई राजा आला हात धरला, कोण म्हणलं घेऊन गेला. आणि मग हे माकड तिच्या माग पळायले. कोणा माग? कोणा माग? बायको माग. आता इमानदारीने सांगा बायको कोणाची? हॅलो, माकडाची. नेली कोणी? राजानी. पण आता माकडाला भेटती का? कारण सध्या माकडाला बायको भेटत. हे माकडाचं नाही सांगलो तुम्हाला. नरद्यात येऊन जर भजन नाही केलं आपलं तसं होऊ नाही. हे जरी न ऐकालं दुसरा येईल. हे जरी न ऐकालं हे जरी ऐकलं तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा. बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे. पाटील बुवाला मग लावून सवे. पाटील बुवाला पाटील बुवाला मग लावून सवे. पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा पडला ठावे. चिठ्ठी येईल बा. चिठ्ठी येईल पडला ठावा. चिठ्ठी येईल पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. बेस्ट महाराज. आता हे जुने भजन होते महाराज. असे वाजवायला माणसं असल्यावर का लय मजा येते महाराज. हे जरी नाही ऐकालं अरे सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा पिंगळा महाद्वारी बोली बोली